वारणा आणि अस्सी या दोन नद्या गंगेला ज्या संगमावर जाऊन मिळतात त्या संगमावर वाराणसी हे शहर वसलेलं आहे। पण वाराणसी हे शहर आणि वाराणसी हा मतदारसंघ गेले कित्येक दिवस विशेषतः चर्चेत आला, तो म्हणजे भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या उमेदवारीमुळे। पण आता गेले 2 दिवस जी चर्चा होतीये ती म्हणजे निवडणूक आयोगाने नरेंद्र मोदींना वाराणसीमध्ये प्रचार करण्यास एक प्रकारे परवानगी नाकारली आहे की या परवानगीच्या निमित्ताने मोदी राजकारण करतायत। या सगळ्याची चर्चा आपल्याला पुढच्या तासाभरात करायची आहे वाराणसी या आपल्या रोकठोकच्या विशेष कार्यक्रमात। वाराणसी या कार्यक्रमामध्ये चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर मान्यवर आहेत। आपल्याबरोबर पुण्याहून आहेत काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन, त्याचबरोबर डॉक्टर उल्हास बाबत राज्यघटनेचे अभ्यासक आहेत ते सुद्धा आपल्याबरोबर पुण्याच्या स्टुडिओतनं या चर्चेमध्ये सहभागी होतात। तर भाजपच्या वतीने ज्येष्ठ नेते राम नाईक हे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होतात आणि वाराणसीतनं विशेषतः तिथली नेमकी काय राजकीय परिस्थिती आहे, तिथले राजकीय विश्लेषण काय आहे, या सगळ्याचा तपशील देण्यासाठी दीपक मलिक राजकीय विश्लेषक आहेत आपल्याबरोबर आणि अमित कुमार सिंग झी संगमाचे आपले प्रतिनिधी हे सुद्धा आपल्या सोबत असणार आहेत। आपण चर्चेला सुरुवात करूयात राम नाईक यांच्यापासून, भाजपपासून चर्चेला आपण सुरुवात करूयात। नाईकजी, काय सांगाल? एक प्रकारे निवडणूक आयोगाने तुम्हाला परवानगी सुरुवातीला नाकारली आणि नंतर ती दिली सुद्धा, पण या सगळ्या परवानगीच्या निमित्ताने भाजप राजकारण करू पाहत आहे का? निवडणूक आयोगाने परवानगी नाकारलेल्या गोष्टीचा राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न करत आहे का? नेमकी वस्तुस्थिती काय आहे? असं वाटतंय की सुरुवातीला निवडणूक आयोगाने किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी सभेला परवानगी नाकारली। ही जर योग्य कारणासाठी नाकारली असली तर मग पुन्हा ती का देण्यात आली? आणि त्यामुळं प्रत्येक उमेदवाराला तो ज्या मतदारसंघातून लढतो आहे त्या ठिकाणी प्रचार करणे, या सर्व परिस्थितीत केव्हा तरी पूर्वी एकदा एका सभेमध्ये गडबड झाली 1991 साली, किती पाणी वाहून गेलेलं आहे गंगेतनं त्यानंतर, आणि अशा वेळेला आत्ता परवानगी नाकारायची कोणताही उमेदवार, मग तो अपक्ष असू द्या किंवा मोदींच्या सारखे आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असू द्यात, प्रत्येक उमेदवाराला प्रचार करायचं स्वातंत्र्य असलं पाहिजे आणि ते नाकारण्यात आलं। आणि मग आता ऐन वेळेला तुम्ही सभा घ्या, सभेच्यासाठी जी पूर्वतयारी करायला लागते, मंडप करायला लागतो, स्टेज करायला लागतं, त्याला सुद्धा वेळ, तर रात्री 11-12 वाजता म्हणजे आम्ही परवानगी देतो। म्हणजे मला असं वाटतं की हा बालिशपणा आहे आणि हा बालिशपणा लक्षात आल्यानंतर मग निवडणूक आयोगाने परवानगी दिली। याच्यावरून हे स्पष्ट होतंय की यामध्ये नको असलेलं राजकारण निवडणूक आयोगाच्या त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी केलं आणि त्यानंतर जे निवडणूक आयोगाच्या वतीनं दिल्लीहून सांगण्यात आलं की आम्ही कुणाला घाबरत नाही। हे घाबरण्याचा प्रश्न काय आहे? सभा त्या ठिकाणी वाराणसीमध्ये सगळ्यात मोठं जे मैदान आहे त्या मैदानावरती गेली ती। दुसरी एका छोट्या मैदानात घ्या असं म्हटल्यानंतर तिथं माणसं मावू शकत नाहीत आणि मग त्यातनं गोंधळ गडबड उडाली असती। आणि म्हणून मोदींच्या सभेला नाकारणं हा पक्षपात आहे आणि तो पक्षपात उघडपणाने निवडणूक आयोगानं नंतर परवानगी देऊन सिद्ध केलेला आहे आणि म्हणून निवडणूक आयोग आणि त्यांचे अधिकारी या प्रकरणात दोषी आहेत असं मला वाटतं। तुम्ही दोष देताय, माझ्या याबद्दल चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने रत्नाकर महाजन सुद्धा आहेत। महाजन सर, काय सांगाल तुम्ही? कारण बाले किल्ल्यातली ही लढाई होती आणि मग प्रत्येक जण आता आपल्या भात्यातले बाण वापरतोय। मग सभांना मिळालेली परवानगी असू दे किंवा उशिराने मिळालेली परवानगी, आता राम नाईकांनी सुद्धा निवडणूक आयोगालाच दोष देण्याचा प्रयत्न केला। हे सगळं पटतंय का तुम्हाला की राजकारण होताना दिसतंय? खरं म्हणजे भारताच्या निवडणूक आयोगाचं आपण सर्व भारतीय नागरिकांनी 2 कारणांसाठी अभिनंदन केलं पाहिजे। एक, आत्तापर्यंतच्या निवडणुका अत्यंत शांततेत निष्पक्षपातीपणानं पार पाडण्याची त्यांची जी हातखंडा आहे इतक्या वर्षांच्या अनुभवानं, त्याप्रमाणे त्यांनी त्या आत्तापर्यंतच्या सर्व निवडणुका अत्यंत निष्पक्षपाती आणि शांततेनं पार पाडल्या। हे एक कारण। आणि दुसरं कारण,
निवडणूक आयोगाच्या एका कुठल्या तरी आदेशावरनं जाहीर सभांमधून त्यांना धमकी देणारं भाषण करणाऱ्या माणसाला आम्ही भीत नाही हे निर्भयपणानं सांगितलं, त्याबद्दल या दोन्ही गोष्टीबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. पण त्या पलीकडे जाऊन मला एक गोष्ट आपल्या लक्षात आणून द्यायची ती अशी की या वाराणसीच्या दौऱ्यामध्ये एकूण 4 कार्यक्रमांसाठी परवानगी मागण्यात आलेली होती. पैकी 3 कार्यक्रमांना परवानगी मिळाली होती, एकाला फक्त मिळाली नाही. 4 पैकी एकाला मिळाली नाही या कारणावरून इतर 3 कार्यक्रम रद्द का झाले याचं उत्तर अजूनही आपल्याला मिळालं नाही. यातला एक कार्यक्रम तर गंगा आरतीचा होता, बरोबर, म्हणजे धार्मिक कार्यक्रम होता. वस्तुतः धार्मिक कार्यक्रमासाठी कुणाच्याही परवानगीची गरज नसते. आज त्या वाराणसीमध्ये हजारो लोक त्या गंगा आरतीमध्ये सामील झाले असतील, त्यांच्याबरोबर यांना जाऊन सामील व्हायला काय झालं होतं, त्याला विशेष परवानगी कशाला पाहिजे. पण हे करणार नाहीत. त्याचं कारण असं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मापासूनच्या विचारसरणीमध्ये धर्म हाच मुख्य राहिलेला आहे आणि त्याच्या भोवती सगळं बांधायचं आहे आणि हा त्यांच्या धार्मिक राजकारणाचा पाया आहे. तेव्हा काहीही इतरत्र काही जमलं नाही की धर्माला शरण जायचं आणि धर्माच्या आधारे सत्तेच्या सिंहासनावर चढायचा प्रयत्न करायचा. याचा ठोस पुरावा म्हणजे वाराणसीतला आजचा गोंधळ होता. आपण राम नाईकांना याचं उत्तर विचारूयात. महाजन सर, इतर 3 कार्यक्रमांना विशेषतः गंगा पूजन, आपल्याला आठवत असेल अरविंद केजरीवाल सुद्धा गंगा पूजन करून आले, त्यांना कुठच्या परवानगीची गरज लागली नाही. मग जी परवानगी मिळाली होती ते सुद्धा कार्यक्रम पार पाडले नाही. याचा नेमका भाजपचा अर्थ काय लावायचा लोकांनी? नाही, याचा अर्थ सरळ सरळ आहे. गंगा पूजनाला जर नरेंद्र मोदींना परवानगीची गरज नव्हती तर त्याप्रमाणे निवडणूक आयोगानं सांगायला हवं होतं आणि समजा ते गेले असते परवानगी न घेता तर हे म्हणायला मोकळे की बघा गंगा पूजन हा धार्मिक कार्यक्रम आहे. आता गंगेची पूजा सर्वजण करत असतात आणि मग त्यांनी सुरुवातीलाच सांगायला पाहिजे होतं की याच्यासाठी परवानगीची गरज नाही. परवानगी दिली कशाला, म्हणजे परवानगीची गरज आहे म्हणून दिली. नाहीतर निवडणूक आयोग हे सांगू शकलं असं की परवानगीची गरज नाही, परवानगी मागूच नका. पण ह्यांनी परवानगी दिली, असा याचा अर्थ स्पष्ट आहे की परवानगीची गरज आहे. आणि अशी परवानगीची गरज असल्यानंतर नरेंद्र मोदींच्या वतीनं जो अर्ज केला तो स्वाभाविक होता. नाहीतर दुसऱ्या बाजूने असंही झालं असतं की बाबा धार्मिक कार्यक्रम आहे. आता गंगा पूजन, गंगेला वाराणसीला गेल्यानंतर गंगा पूजन हा अगदी मानवी धर्म आहे. जर कोणी अंदमान निकोबारच्या बेटावरती गेला तर तो पहिल्यांदा जातो तिथलं कारागृह पाहिला, तिथं नतमस्तक होण्यासाठी. आता कोणीतरी हे म्हणेल की हाही धार्मिक कार्यक्रम आहे. नाही, हा विषय चर्चेचा, हा मुद्दा नाहीये चर्चेचा. तुम्ही म्हणताय की परवानगी आम्ही मागितली पण अरविंद केजरीवाल गेले होते तर त्यांनी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. या चर्चेमध्ये आपल्याला डॉक्टर उल्हास बापट यांना सहभागी करून घ्यायचं आहे. बापट सर, आपण पाहतोय की भाजपच्या वतीनं निवडणूक आयोगावरती टीका केली जाते. याच निवडणूक आयोगानं आतापर्यंतच्या 8 टप्प्यातलं मतदान शांततेत पार पाडलेलं आहे आणि मोदींना आता वाराणसीमध्ये जी परवानगी नाकारली त्याबद्दल पक्षपातीपणाचा आरोप भाजपकडनं केला जातोय. यामध्ये किती तथ्य वाटतंय तुम्हाला की निवडणूक आयोग काही लॉ अँड ऑर्डरचं कारण पुढे करते आहे आणि आपल्या परवानगी नाकारण्याचं जस्टिफिकेशन देते? काय आहे, आपण भाजप आणि काँग्रेस दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. एक भारताचा नागरिक आणि कायद्याचा विद्यार्थी म्हणून मी बोलणार आहे. पहिलं मला भाजपच्या लोकांना असं विचारायचं आहे की तुमच्या कुठल्या नेत्याचं वाक्य बरोबर आम्ही धरायचं. तुम्ही 10 तोंडांनी 10 गोष्टी बोलताय. आता मोदी म्हणाले की इलेक्शन कमिशन हे बायस्ड आहे. आडवाणी जेव्हा आत्ता मतदान करून बाहेर आले त्यावेळी त्यांना विचारलं की कशामुळे हे सगळं चाललंय, मोदी वेव्हमुळे चाललंय का, तर ते म्हणाले नाही, आपलं इलेक्शन कमिशन जे निपक्षपातीपणाने काम करत आहे त्यामुळे हे सगळं यश येत आहे. ते आडवाणी वेगळं बोलतायत, मोदी वेगळं बोलतायत. मोदी म्हणतात नेहरूंच्या जागी जर का वल्लभभाई पटेल असते तर भारत वेगळा झाला असता. आडवाणी 15 दिवसांपूर्वी असं म्हणालेत मध्य प्रदेशमध्ये की भारताची लोकशाही जी रुजली ती केवळ नेहरूंमुळे रुजली आणि सगळं क्रेडिट त्यांना द्यायला पाहिजे. तेव्हा भाजपनी 10 तोंडांनी 10 गोष्टी बोलू नयेत, एक काहीतरी सांगा म्हणजे आम्हाला याच्यावर आर्ग्युमेंट करता येईल. आत्ताचा जो आरोप आहे मोदींनी केलेला हा फार गंभीर आरोप आहे.
माझ्या मते यू आर चॅलेंजिंग द अंपायर. म्हणजे आज तुम्ही भारतात कोणालाही विचारा की कुठल्या संस्थांबद्दल तुम्हाला आदर आहे, तर तुम्हाला असं उत्तर मिळेल की सुप्रीम कोर्ट आणि इलेक्शन कमिशन या दोन गोष्टींबद्दल आम्हाला आदर आहे. आणि आजची लोकशाही भारताची जी जिवंत आहे ती बरोबर या दोन गोष्टींमुळेच जिवंत आहे. एक सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया आणि एक इलेक्शन कमिशन. 15 इलेक्शन झाले आहेत, 16वी इलेक्शन आत्ता चालू आहे आणि यावेळी तुम्ही असे आरोप करताय. आज तिसऱ्या जगामध्ये क्रमांक 1 ची लोकशाही म्हणून जी भारतात मानलं जातं ते कशामुळे मानलं जातं, ते कोणी केलं आहे, हे सगळं इलेक्शन कमिशनचं श्रेय आहे. असं असताना तुम्ही आरोप करताय. मला असं वाटतं भाजपवाल्यांना रामायणाची भाषा सगळ्यात जास्त कळते, म्हणून त्यातलं उदाहरण सांगतो की इथे मोदींनी लक्ष्मण रेषा ओलांडलेली आहे. रोखोकमध्ये आपण चर्चा करतोय वाराणसी आपल्या विशेष कार्यक्रमात आणि यावर बोलण्यासाठी आपण थेट वाराणसीत जाऊयात. राजकीय विश्लेषक दीपक मलिक आपल्या सोबत आहेत आणि अमित कुमार सिंग आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत आहेत. सुरुवातीला आपण दीपक मलिकांकडे जाऊया. दीपक जी, क्या बताएंगे हमें? एक तरह से नरेंद्र मोदी ने चुनाव आयोग को लक्ष्य किया है, क्या ये पॉलिटिकल बेनिफिट्स पाने की कोशिश नरेंद्र मोदी कर रहे हैं या कोई और वजह आपको नजर आती है? ऑब्वियसली जो दिखलाई पड़ रहा है इस शहर में, ये कहीं न कहीं पॉलिटिकल माइलेज लेने की बात तो है ही है. मैं अभी आपके कार्यक्रम में आ रहा था, पूरा शहर बंद कर दिया गया है. चारों तरफ से जुलूस चल रहे हैं और पुलिस ने घेराबंदी कर दी है. जहाँ तक सवाल है कि बेनिया बाग, जिसको पहले विक्टोरिया पार्क कहते थे, वहाँ पर अगर उनको जनसभा करने की इजाज़त नहीं दी गई है तो ये निष्पक्ष जजमेंट है इलेक्शन कमीशन का या पक्षधरता उन्होंने की है, इसके जजमेंट के लिए मैं यहाँ नहीं बैठा हूँ. लेकिन मैं कहना चाहूँगा कि ये जो बेनिया पार्क है, ये बनारस में सांप्रदायिक दंगों की भी एक पृष्ठभूमि इसके साथ है. 80 के दशकों में जो चुनाव हुए हैं उसमें बहुत बड़े दंगे इसी मैदान में एक उस वक्त विश्व हिंदू परिषद के उपाध्यक्ष थे श्रीश चंद्र दीक्षित, जो पार्लियामेंट में जीते भी, उनके मीटिंग के बाद ये दंगे शुरू हुए. उस मीटिंग के दौरान ही शुरू हो गए थे, उसके बाद शुरू हुआ और पूरे शहर को उसने घेर लिया था. यहाँ लॉ एंड ऑर्डर का इश्यू हो सकता है, ऐसे आपको लगता है? पर उन्होंने फैसला किया है. मलिक सर, यहाँ लॉ एंड ऑर्डर का इश्यू हो सकता है और इस वजह से चुनाव आयोग ने परमिशन नहीं दी होगी शुरू में? जी जी, देखिए ये पॉसिबिलिटी है. मैं कहता नहीं हूं कि है ही, लेकिन ये पॉसिबिलिटी है इसलिए कि मैं देख रहा हूं कि नरेंद्र मोदी के लिए जो सिक्योरिटी कवरेज किया गया है, जैसे बनारस हिंदू यूनिवर्सिटी में उनको उतारा गया जब वो नॉमिनेशन फॉर्म भरने आए. बनारस हिंदू यूनिवर्सिटी में 70 के दशक के बाद कोई भी आदमी, प्रधानमंत्री इंदिरा गांधी के बाद कोई नहीं आया था. प्रधानमंत्री इंदिरा गांधी बनारस हिंदू यूनिवर्सिटी में इसलिए लैंड की थी हेलीकॉप्टर से कि उनको साइंस कांग्रेस एड्रेस करना था. तो अगर इतनी बड़ी सिक्योरिटी कवरेज है, वो शहर के अंदर से नहीं जा सकते हैं जी, तो सिक्योरिटी कंसर्न तो है ही है. सिक्योरिटी का कंसर्न है, ऐसे आपका कहना है. मलिक सर, मैं आती हूँ आपके पास. अमित कुमार भी हमारे साथ जुड़ गए हैं. अमित जी, क्या बताएंगे? वाराणसी को लेकर बहुत ही चर्चा है, राजनीतिक माहौल भी गर्म है. ये ईस्टर्न यूपी का पूरा बेल्ट है, उसे इन्फ्लुएंस करने की एक कोशिश है. ये कैसी पॉलिटिकल मूव है, ऐसा आप मानते हैं? देखिए, जिस तरीके से कल से लेके आज तक जो हाई वोल्टेज ड्रामा देखने को मिला प्रशासन की तरफ से भी, बीजेपी की तरफ से भी, निश्चित रूप से उससे जो सियासी पारा है वो लगातार चढ़ते जा रहा है. नरेंद्र मोदी, एक मैं जानकारी दे दूं अपने दर्शकों को कि नरेंद्र मोदी केंद्रीय चुनाव कार्यालय पहुंच गए हैं. 4.5 घंटे तक वो पूरे शहर में घूमते हुए केंद्रीय चुनाव कार्यालय पहुंचे हैं. प्रशासन की जहां तक बात है, प्रशासन सुरक्षा को आधार बनाकर उनके तमाम कार्यक्रमों को पहले अनुमति नहीं दे रहा था. लेकिन जिस तरीके से कल 4-5 घंटे के अंदर
प्रशासन यू टर्न लेते हुए रात को 10:30 बजे कॉन्फ्रेंस बुलाकर बाकी सभी कार्यक्रमों को अनुमति देते हुए ये कहा कि हम बेनियाबाग छोड़कर बाकी सभी जगहों के लिए अनुमति देते हैं। ये अपने आप में बड़ा सवाल पैदा करता है। जो प्रशासन 6:30-7 बजे तक लगातार अपनी बात पर अड़ा हुआ था कि हम किसी भी कार्यक्रम को सहमति नहीं देंगे, यहाँ तक कि 150 लोगों को संबोधित करने का जो कार्यक्रम था एक निजी होटल में, हम उसको भी लॉ एंड ऑर्डर को ध्यान में रखते हुए सहमति नहीं देंगे। तो या तो प्रशासन को अंत तक अपनी बात पर कायम रखना चाहिए था कि हमारे पास आईबी की रिपोर्ट है, एलआईयू की रिपोर्ट है, हमारे लिए नरेंद्र मोदी की सिक्योरिटी सबसे ऊपर है, हम नहीं देंगे परमिशन। लेकिन जिस तरीके से कल रात को 10-10:15 बजे बुलाकर कॉन्फ्रेंस करके सहमति दी गई, ये अपने आप में एक बड़ा सवाल खड़ा करता है। 24 तारीख को नरेंद्र मोदी नॉमिनेशन फाइल करने आए थे। 2.5 से 3 लाख लोग पूरे शहर में नरेंद्र मोदी को सुनने के लिए, देखने के लिए मौजूद थे। वहाँ इंटेलिजेंस के लोग थे, वहाँ एटीएस एसटीएफ सारे लोगों को वहाँ लगा दिया गया था और बहुत सफलतापूर्वक वो नॉमिनेशन फाइल करके निकल गए थे। अगर प्रशासन चाहता, अपनी इच्छा शक्ति दिखाते हुए, तो वो काम यहाँ भी किया जा सकता था। बिल्कुल बिल्कुल अमित जी, आप इस तरह से जुड़े रहिए हमारे साथ। प्रशासनाची जर इच्छा शक्ती असती तर प्रशासन सुरुवातीलाच परवानगी देऊ शकलं असतं सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करून, असं मत व्यक्त होतोय। ही चर्चा आपल्याला अशीच सुरू ठेवायची आहे। वाराणसीतल्या राजकारणाची आपण चर्चा करतोय। वाराणसी या कार्यक्रमात डॉक्टर उल्हास बापट आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात। बापट सर, आपण पाहतोय आतापर्यंतचे 8 टप्पे अत्यंत शांततेने पार पडलेले आहेत आणि जगामध्ये भारतातल्या लोकशाहीकडे अत्यंत आदराने पाहिलं जातं। एक मोठ्या प्रकारची म्हणजे एकूणच निवडणूक प्रक्रिया आदर्श मानली जाते आणि असं असताना जे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत त्यांनी निवडणूक आयोगाला लक्ष्य करणं हे कितपत योग्य आहे? यामध्ये खरंच निवडणूक आयोगाला दोषी धरणं हे योग्य आहे का? नाही, एक गोष्ट तर अशी आहे की तिथला जो स्थानिक निर्णय आहे तो डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजे डीएमनी घेतलेला आहे, तेव्हा त्याचा पक्षपातीपणा आणि निवडणूक आयोगाचं निपक्षपाती आहे की नाही या दोन्हीचं नातं जोडायचं कारण नाही। सर्व राजकीय पक्षांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हा त्यांचा धर्मग्रंथ आहे आणि याच्या खालीच त्यांना वागायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाचं निपक्षपातीपणा टिकावा यासाठी निवडणूक चीफ इलेक्शन कमिशनरला काढता येत नाही, त्याची इम्पीचमेंट करावी लागते। त्यामुळे घटनेचा हा आत्मा आहे की सुप्रीम कोर्ट, इलेक्शन कमिशन हे निपक्षपातीच ठेवायचे आणि त्यामुळे त्यांच्यावर अशा तऱ्हेचा आरोप करणं 9व्या टप्प्यामध्ये 10व्या टप्प्यामध्ये म्हणजे मला असं वाटतं याला डोळ्याच्या शास्त्रामध्ये मायोपिक म्हणतात, शॉर्ट साइटेडनेस आहे की उद्याच्या 4 सीट मिळवण्याकरता तुम्ही भारताच्या लोकशाहीच्या परंपरेवर घाला घालताय, तेव्हा हे अत्यंत शॉर्ट साइटेड असं मोदींचं विधान आहे आणि मला तर वाटतं की त्यांनी इलेक्शन कमिशनची माफी मागायला पाहिजे यासाठी। सर, इलेक्शन कमिशनची माफी मागायला हवी असं तुम्ही म्हणताय, मात्र निवडणूक आयोग उमेदवाराला प्रचारासाठी परवानगी नाकारण्याचे काही निकष आहेत का की हे जजमेंट वरती नाकारली जाते परवानगी? एक्झॅक्ट काय नेमकी त्या सगळ्याची फ्रेम आहे? नाही, आता हे मॅटर ऑफ फॅक्ट असतं, त्यामुळे इथे मला इथे बसून वाराणसीत काय चाललंय हे सांगता येणार नाही। तो तिथला जो डीएम आहे तोच त्याचा निर्णय घेणार। नाही, याचं उत्तर आज आपल्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यात दिलेलं आहे। त्यांनी असं सांगितलं की प्रत्येक डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटच्या अधिकारात असलेले हे निर्णय त्यांना उपलब्ध असलेले प्रोफेशनल ॲडवायजेस आणि एक्सपर्ट ॲडवाईस यांच्यावर अवलंबून राहून ते हे निर्णय घेत असतात आणि आम्ही त्यांचे निर्णय एंडॉर्स करत असतो। हे एक उत्तर झालं। दुसरं उत्तर असं की हे जे मैदान आहे ना, या मैदानावर सभा घेणं सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नाही असं या सभेच्या आधी तिथं जे गुजरात पोलिसांचं शिष्टमंडळ गेलं होतं त्यांनी सांगितलं होतं। आणि आपल्याला हे आठवत असेल की मोदी जिथं जिथं जातात तिथं तिथं त्या स्वतःबरोबर गुजरातचे 100-150 पोलीस घेऊन जातात, कारण त्यांचा तिथल्या राज्यातल्या संरक्षण यंत्रणेवर विश्वास नसतो। तसे इथं वाराणसीमध्ये जे गुजरात पोलीस गेलेले होते त्यांनी हे सांगितलं की या ठिकाणी सभा घेणं हे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नाही। हे इनपुट्स आणि इतर स्थानिक इनपुट्स हे सगळं लक्षात घेऊन तिथल्या डीएमनी हा निर्णय घेतलेला आहे।
बरोबर आहे. तिथले प्रांजल यादव नावाचे जे डीएम आहेत त्यांना सुद्धा भाजपनं लक्ष केलं होतं. मला महाजन सर तुम्हाला विचारायचं आहे की तो त्यावेळी घेतलेला निर्णय हा पक्षपातीपणा, ही जी भाजपची टीका आहे ही घाईघाईनं केलेली टीका आहे असं तुम्हाला वाटतं की त्यामागची काही अभ्यासपूर्ण पार्श्वभूमी जी आज निवडणूक आयोगानं स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला ती जस्टिफाय करणारी वाटते तुम्हाला? येते राम नाईक सर, सुरुवातीला रत्नाकर महाजन. नाही, दोन गोष्टी आहेत. एक तर निवडणुकीच्या काळामध्ये उद्याचा कार्यक्रम आज ठरत असतो, परवाचा कार्यक्रम आज ठरवणं हे शक्य नसतं, इतकं ते घाईचं सगळं असतं. त्यामुळं आज सकाळी जर तुम्ही उद्याच्या कार्यक्रमांची यादी देऊन त्याची परवानगी मागितली तर ते रात्री 10 पर्यंत केव्हाही मिळू शकते. उदाहरणार्थ पुण्यामध्ये SP कॉलेजच्या ग्राउंडवर जी सभा झाली त्या सभेची परवानगी कार्यकर्त्यांच्या हातात आदल्या रात्री 10 वाजता पडली. त्यामुळे याच्यामध्ये काही फारच काहीतरी विचित्र आहे किंवा फारच काहीतरी वेगळं आहे असं मानायची गरज नाही. त्या ठिकाणचे जे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी असतात त्यांच्या जोडीला त्या जिल्ह्याचे पोलीस प्रमुख, शहराचे पोलीस प्रमुख आणि इतर काही ARO म्हणजे असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर, ही जी एक 5-6 अधिकाऱ्यांची टीम असते ती टीम निवडणूक आयोगाच्या वतीनं हे सगळे निर्णय घेत असते आणि त्यांना येणाऱ्या इनपुटमध्ये फरक पडू शकतो. आधीचा इनपुट जर सुरक्षिततेचा असेल आणि नंतरचा अधिक क्रेडिबल इनपुट असुरक्षिततेचा आला तर ते निर्णय बदलू शकतात. बरोबर आहे. राम नाईक सर, तुम्हाला हा युक्तिवाद पटत नाहीये का? संशय घेण्याची काही आवश्यकता नाही. बरोबर आहे. राम नाईक सर, असं आहे, हा युक्तिवाद त्याबद्दल माझं मत सांगण्यापूर्वी मला प्राध्यापक बापटांना अतिशय नम्रपणाने सांगायचं आहे की ते म्हणाले की अडवाणी एका स्वरात बोलतात आणि दुसरा तर्क मोदी देतात, ह्या वेगवेगळ्या घटनांच्या रूपानं आहेत. त्यामुळं भारतीय जनता पार्टी म्हणून किंवा नरेंद्र मोदी म्हणून किंवा लालकृष्ण अडवाणी म्हणून आम्ही सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग यांच्याबद्दल पूर्ण आदर ठेवतो आहोत. आपण जर पाहिलं असेल तर परवा दिवशीपर्यंत नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगाच्या विरुद्ध काहीही बोलले नव्हते. नाही सर, नाईक सर मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे, नरेंद्र मोदींनी जाहीरपणे सभेतनं निवडणूक आयोगाला चॅलेंज केलं होतं, इशारा दिला होता, नाही धमकी दिली होती निवडणूक आयोगाला. या परिस्थितीत सगळं होत आहे. आता आपण पाहिलं असेल काल अमेठीला ज्या ठिकाणी मतदान झालं त्या मतदान केंद्रामध्ये आत जाऊन राहुल गांधींनी मतदारांच्याशी बोलणं केलं हे आपण पाहिलं. ह्याला परवानगी नसते. एवढंच नव्हे तर प्रियांकांची जी सहाय्यक नाव त्यांचं प्रीती काहीतरी सहाय असं आहे, तर त्यांना प्रीती सहाय त्यांना तर 48 तास अगोदर त्यांनी अमेठी सोडून जायला पाहिजे होतं, तरी केलं नाही. स्मृती इराणी यांच्याशी जाहीरपणानं तिथं वाद घातला आणि त्याचा निर्णय काय केला आयोगाने, तर तुम्ही आता सोडून जा अमेठी. खरं म्हणजे अशा वेळेला त्या व्यक्तीच्या विरुद्ध तक्रार नुसती नोंदवणं नाही, कायदेशीर कारवाई करायला पाहिजे होती. आणि त्यामुळं शेवटच्या टप्प्यामध्ये ह्या गोष्टी ज्या वेळेला घडतात आणि अगोदर परवानगी नाकारायची आणि नंतर द्यायची, यातनं एक जो प्रशासनाची स्थिरता पाहिजे आहे ती नाही आहे. म्हणून पहिली जो नाकारण्यात परवानगी जी आली ती चूक होती आणि त्या दृष्टीने ठीक आहे. म्हणजे प्रशासनाचा वचक किंवा सातत्य आढळून येत नाही असं तुम्ही म्हणताय, पण राहुल गांधींचं बूथवरती जाणं असो, मतदान सुरू असताना प्रीती सहाय यांचं वावरणं असो किंवा नरेंद्र मोदींनी सभांमधनं निवडणूक आयोगाला दिलेलं आव्हान असो, कायद्याच्या चौकटीत जे योग्य आहे त्याचंच समर्थन झालं पाहिजे. डॉक्टर बापट, मी तुमच्याकडे येणार आहे, पण सुरुवातीला वाराणसीमध्ये आपले प्रतिनिधी आहेत अमित कुमार सिंग, आपण सुरुवातीला त्यांच्याकडे जाऊयात. अमित जी, हमें क्या बताएंगे, जिस जगह पर नरेंद्र मोदी को परमिशन इलेक्शन कमीशन ने डिनाई की थी, उस जगह का इतिहास कैसे रहा है? क्या सांप्रदायिक दंगों की वहां पे बैकग्राउंड रह चुकी है? देखिए, इसमें कोई शक नहीं है कि श्री चंद्र दीक्षित
जो यहाँ से मेंबर ऑफ पार्लियामेंट हुआ करते थे। पहली बार बीजेपी के लिए उन्होंने ही वाराणसी की सीट जीती थी। शीश चंद्र दीक्षित के कार्यक्रम में जरूर बेनियाबाग में डिस्टर्बेंस हुआ था और उसके बाद से अभी तक बीजेपी को किसी भी महत्वपूर्ण कार्य के लिए ये बेनियाबाग नहीं दिया जाता रहा है। प्रशासन हमेशा यही कोशिश करता रहा है कि बेनियाबाग की बजाय बीजेपी को कोई और जगह उपलब्ध कराया जाए। सन 91 के बाद से सिर्फ एक बार आडवाणी जी की वहाँ जनसभा हुई है, उसको छोड़कर कोई भी बड़ी जनसभा वहाँ नहीं हुई है। नरेंद्र मोदी की रैली में ये उम्मीद थी कि 1.5 से 2 लाख लोग जुटेंगे। प्रशासन के सामने ये एक बड़ी चुनौती थी, लेकिन प्रशासन ने जिस तरीके से एक प्रशासनिक व्यवहार कर देना चाहिए था, प्रशासन ने लगातार उनको लटकाए रखा। इसके साथ ही गंगा आरती देखने का कार्यक्रम था, उसको जिस तरीके से प्रशासन ने पहले निरस्त किया। 150 लोगों को संबोधित करने का कार्यक्रम था, उसको प्रशासन ने निरस्त किया। रोड शो का कार्यक्रम था, उसको भी प्रशासन ने निरस्त किया। सवाल ये नहीं है कि प्रशासन ने उनको अनुमति क्यों नहीं दी, सवाल ये है कि रात के 10:15 साढ़े 10 बजे प्रशासन के अधिकारी प्रेस कॉन्फ्रेंस करके बाकी कार्यक्रमों की अनुमति क्यों दिए। अगर उनको पहले से ये लग रहा था कि उनके पास आईबी की रिपोर्ट है, एलआईयू की रिपोर्ट है, तो उस पर वो कायम रहते तो ये समझ में आता कि प्रशासन अपना काम बखूबी निभा रहा है। आज नरेंद्र मोदी शहर में आए, 5 घंटे तक शहर में रहे, रोड शो भी किए, जो कि बिल्कुल अनुमति के बगैर रोड शो था। प्रशासन फिर भी कुछ नहीं कर रहा है। तो अब इस तरीके का जो ढुलमुल रवैया प्रशासन अपना रहा है, तो निश्चित रूप से उसके ऊपर एक बड़ा प्रश्न खड़ा है और कटघरे में प्रशासन खड़ा है। कहीं ना कहीं प्रशासनिक व्यवहार में त्रुटि सामने आ रही है और इसका जवाब प्रशासन को बिल्कुल बिल्कुल प्रशासनातल्या पारदर्शकतेवर बोलण्यासाठी डॉक्टर बापटांकडे आपण जाणार आहोत, पण पुन्हा वाराणसीमध्ये दीपक मलिक आहेत आपल्या बरोबर, थेट आपण त्यांच्याकडे जाऊयात। मलिक जी, क्या बताएंगे हमें? वाराणसी को लेकर बहुत एक राजकीय माहौल जो है वो गर्म होते नजर आ रहा है। क्या ईस्टर्न यूपी को एक तरह से नजर में रखते हुए ये राजनीति हो रही है? कितना महत्वपूर्ण है ये कॉन्स्टिट्यूएंसी, और किस इसके पीछे क्या पॉलिटिकल बेनिफिट्स नरेंद्र मोदी अपने सामने रख रहे हैं? देखिए, नरेंद्र मोदी का जहां तक चुनाव है वो तो ठीक ही ठाक चल रहा था। ऐसा कोई हाइप जिसे कहते हैं उसकी जरूरत नहीं थी, लेकिन एक ऐसा मौका आया। अब इसमें इलेक्शन कमीशन निष्पक्ष है या पक्षधर है ये बात मैं नहीं कह रहा हूं, लेकिन एक ऐसा मौका आया जिसका मैं समझता हूं कि माइलेज निश्चित तौर से संघ और भाजपा ले रही है। क्योंकि एक अंडरस्टैंडिंग तो थी ही कि नरेंद्र मोदी को बनारस से इसलिए लड़ाया जाए कि आसपास के इलाकों में वोट को प्रभावित किया जाए। मेरे ख्याल से उतना हो नहीं पाया है और शायद आखिरी दम में अभी जो समय बचा रह गया है इसमें अगर एक हाइप खड़ा किया जा सके तो शायद कुछ वोट और भी इकट्ठा हो सकता है, शायद और एक मोबिलाइजेशन हो सकता है। और ख़ास तौर से मीडिया में जिस तरह से रिफ्लेक्शंस आ रहे हैं उसका भी निश्चित तौर से एक माइलेज तो बनता ही है जी। तो मैं समझता हूं कि ये प्रश्न भी हैं इसके अंदर। जहां तक बेनिया पार्क या गंगा स्नान का प्रश्न है, बेनिया बाग जो है बहुत छोटा हो गया है। अभी मैं देख रहा था कि पिछले 10-15 साल से जो भी बड़ी मीटिंगें होती हैं, जिनके बड़े नेता प्राइम मिनिस्टर या ऐसे मीटिंगें होती हैं, वो शहर के बाहर ही लगभग होती हैं, बेनिया पार्क में नहीं होती हैं। हाँ, 70 के दशक तक इंदिरा गांधी भी वहाँ एड्रेस किए हैं मीटिंग, जवाहरलाल किए हैं, चौधरी चरण सिंह किए हैं, सारे लोग करते रहे हैं, लेकिन वो पार्क धीरे धीरे बहुत छोटा हो गया है और कुछ इलाका सेंसिटिव है। जहां तक बिल्कुल बिल्कुल मलिक जी, मलिक सर जे आपल्याला सांगतायत की बेनिया बागचा जो परिसर आहे तो तसा अरुंद गल्ल्यांचा परिसर आहे आणि त्यामुळे तिथे सभेला परवानगी देणं हे काहीसं अडचणीचं होतं। त्याचबरोबर तिथे आजूबाजूच्या परिसरातल्या तिथल्या घरांच्या खिडक्या या मैदानाच्या दिशेने उघडतात अशी माहिती सुद्धा आपल्याला आपल्या प्रतिनिधींनी दिली होती आणि त्यामुळे सुरुवातीला इलेक्शन कमिशनने परवानगी नाकारली, पण ती नंतर का दिली यामागची कारणं काय आहेत याची चर्चा सुद्धा होणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर वाराणसी हा मतदारसंघ विशेषतः उत्तर प्रदेशातल्या पूर्व उत्तर प्रदेशाला प्रभावित करतो आणि साधारण 25 ते 30 मतदारसंघांवरती प्रभाव पाडण्याचं काम हे वाराणसी मतदारसंघातल्या उमेदवारीमुळे होऊ शकतो। हा राजकीय फायदा घेण्याचा सुद्धा भाजपचा प्रयत्न आहे का, या सगळ्याची चर्चा आपण पुढच्या सेगमेंटमध्ये करणार आहोत। वाराणसी
वॉर्नसी या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर उल्हास बापटांकडे मला जायचं आहे. बापट सर, आपण पाहिलं निवडणूक आयोगाचा वचक राहिलेला नाहीये अशी कुठेतरी टीका होताना आपल्याला पाहायला मिळाली. खरंच अशी परिस्थिती आहे का? बिलकुल नाही. नाही, हे खरं आहे की सेशनच्या काळात जसं निवडणूक आयोगाला लोक चक्क घाबरायला लागले होते तसा वचक राहिलेला नाही आहे. पण मी एक बारीकसा मुद्दा इथे आणखी दुसरा क्लिअर करतो. राम नाईकांनी मगाशी कारण नसताना राहुल गांधींनी मतदार केंद्राला भेट दिली हा उल्लेख केला. आता ते माझ्याहून फार सिनियर आहेत, पण त्यात काय गैर आहे हे मला अजून कळलेलं नाही आहे. कॉन्डक्ट ऑफ इलेक्शन रूल्स जे आहेत 61 सालचे, त्याच्या 32व्या कलमाखाली असं दिलेलं आहे की ॲडमिशन टू पोलिंग स्टेशन्स, मी पुन्हा वाचून दाखवतो आपल्याला, मग काही वाद असेल तर आपण बोला, की पोलिंग स्टेशन अँड शॅल एक्सक्लूड देअर फ्रॉम ऑल पर्सन्स अदर दॅन पोलिंग ऑफिसर्स, पब्लिक सर्वंट्स, persons authorized by the election commission, candidate, a child in arm, a person accompanying a blind or infirm person. तर कॅन्डिडेटला आज जायला परवानगीच जर का आहे तर त्यात बेकायदेशीर काय आहे? आणि हा कायदा 61 सालचा आहे. 92 साली ज्यावेळी आपल्याकडे नाही आणखी 92 साली याच्यात बदल झाला आणि इलेक्ट्रॉनिक मशीन आहे, वोटिंग मशीन आली, त्यानंतर हाच कायदा आहे. उमेदवारांनी त्यांना जायचा अधिकार आहे, त्यांना जायचा अधिकार आहे, परंतु तिथं मतदारांच्याशी बोलण्याचा त्यांना अधिकार नाही आहे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी मतपेटी ठेवलेली आहे त्या ठिकाणी दुसऱ्या कुणाशी बोलणं, त्यांना उभा राहू देणं हे गैर आहे आणि हा निश्चितपणानं गुन्हा आहे. जो आपण मुद्दा मांडतात जाण्याला काहीच विरोध नाही आहे, पण तिथं गेल्यानंतर काय करायचं याला निश्चित विरोध आहे. आणि स्पष्टपणे हे म्हटलेलं आहे की जिथं मतांची पेटी ठेवलेली असते तिथं दुसऱ्या कुणीही जायचं नाही, कॅन्डिडेटनी जायचं नाही, अधिकाऱ्यांनी सुद्धा जायचं नाही, असा स्पष्ट नियम आहे. आणि तो नियम जर आपण वाचून पाहिलात तर आपल्या लक्षात येईल की जी लक्ष्मण रेषेचा आपण उल्लेख ठीक आहे राम नाईक सर, तुमचा मुद्दा कळलेला आहे. उल्हास बापट अगदी थोडक्यात उत्तर द्या. उलटलेली आहे. उल्हास बापट अगदी थोडक्यात उत्तर द्या. हे जे म्हणतायत की जिथे मतदान घडतं जिथे मतदान होतं तिथे जाता येत नाही, ज्यावेळी तिथे एखादा मतदार मतदान करत असतो त्यावेळी तिथे जाता येत नाही असं कायद्यात लिहिलेलं आहे. कायदा बारीक बारीक फिरवून तुम्ही तुमच्या बाजूने वाटेल तसं बोलणं डॉक्टर उल्हास बापट, तुमचा मुद्दा कळला. आपल्या स्क्रीनवर आपण व्हिज्युअल सुद्धा दाखवतोय, पण थोडंसं व्यापक मुद्द्यावर आपण येऊया. अगदी थोडा वेळ आपल्याकडे आहे. अशा प्रकारे निवडणूक आयोगाच्या क्रेडिबिलिटी बद्दल पंतप्रधान पदाच्या उमेदवारांना प्रश्नचिन्ह उपस्थित करणं हे योग्य वाटतं का तुम्हाला? यामुळे निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेबद्दलचेच प्रश्न आता देशात चर्चिले जात आहेत. नाही, आता राज्यघटनेखाली 324 कलमाखाली निवडणुकीचे सर्व अधिकार हे इलेक्शन कमिशनला दिलेले आहेत. आणि हा जो रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्ट वगैरे कायदे आहेत हे पार्लमेंटने जे केलेत त्याच्यावर स्वच्छ शब्दात लिहिलं आहे की राज्यघटनेच्या अधीनतेने हा कायदा झालेला आहे. म्हणजे ते कायदे सुद्धा हे इलेक्शन कमिशनच्या हाताखाली येतात. तेव्हा सर्वोच्च अधिकार इलेक्शन बद्दलचा जो आहे तो इलेक्शन कमिशनच्या हातात आहे. ते अत्यंत निपक्षपातीपणाने आतापर्यंत काम करतायत आणि त्यांच्याबद्दल तुम्ही म्हणालात तसं की पुढे जे पंतप्रधान होणार आहेत अशा व्यक्ती बोलणं हे भारताच्या लोकशाहीच्या दृष्टीने हिताचं नाही. बरोबर आहे. कार्यक्रमाची वेळ संपलेली आहे. सर्वांना बोलायचं आहे हा विषय. पुढच्या काळातही चर्चेला घेत राहू. आलेल्या सर्व मान्यवरांचे धन्यवाद. वॉर्नसी या कार्यक्रमामध्ये आपण पाहिलं निवडणूक आयोगाच्या क्रेडिबिलिटी बद्दल प्रश्न उपस्थित केले होते, पण निवडणूक आयोगाचा वचक असायला हवा असा एक मतप्रवाह आलेल्या सर्व मान्यवरांनी व्यक्त केला. वॉर्नसी या आपल्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पहा फक्त झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.